नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ करण्याचं एकच कारण, तुम्ही बघू शकता मधमाशा कुठं बसलेल्या आहेत. ड्रम म्हणून बसलेल्या आहेत त्या मधमाशा. आणि त्याचं कारण असं आहे की झाडं कमी होत चाललेले आहेत दिवसेंदिवस. त्याच्यामुळे त्यांना जागा नाही कुठं झाडावर बसण्याची. ते घरं शोधतात आणि घरं शोधल्यानंतर तर कुठेही जागा भेटली तिथं त्या बसतात. त्याला खूप असं ऊन येत, त्याच्यावर ऊन येतंय. तर उन्हाच्या अशा खूप अशा उडतात दुपारच्या वेळेला. तर आपण त्याच्यासाठी ना एक फळं सावली करण्याचा प्रयत्न करू. आणि हे मधमाशा ज्या आमच्याकडे बसतात हे 3रं वर्ष आहे त्यांचं बसण्याचं. कारण प्रत्येक वर्षी ते आमच्या घराच्या जवळपास येतात. तुम्हाला मधमाशांसाठी नक्की परिसरामध्ये तुमच्या जर जागा असेल तर नक्की एक झाड लावा, जेणेकरून परिस्थिती अशी येणार नाही की त्या आपल्या घराच्या अवतीभोवती कुठंतरी छतवर बसतील. तर अशी परिस्थिती येणार नाही. याचं आपण काळजीने नक्की एक झाड लावण्याची आवश्यकता आहे. पण तुम्ही ते एक झाड, आणि बघा ते आता किती धोकादायक ते, म्हणजे त्या त्रास नाही त्यांचा, पण त्या शांतपणे 15 दिवस झाले त्यांना बसून, त्यांचा काहीच त्रास नाही आहे. पण आपण त्यासाठी ना सावलीला हे बांधणार थोडं उन्हाचं हे त्रास होऊ नये म्हणून. आपण हे सावली देण्यासाठी आपण ते सावलीला करणार आहोत. बघा तुम्ही नक्की पण एक झाड आपल्या परिसरामध्ये लावा, जेणेकरून अशी परिस्थिती तुमच्यापर्यंत येणार नाही. सावलीमध्ये बांधलेले आहे. आणि आता ते बघू शकता तुम्ही ते मासे कशा बसलेले आहेत. तर आपण हे छोट्याशा मधमाशांसाठी आपण हे उपाय केलेला आहे. तर नक्की तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडला तर शेअर करा आणि आपल्या परिसरामध्ये नक्की एक झाड लावण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.